10th सायन्समध्ये पार्ट 1 मध्ये 6 चॅप्टरचं नाव टाका, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल म्हणून तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. धड्याचं नाव रिफ्रॅक्शन आहे, पण प्रश्न रिफ्लेक्शनचा विचारलाय, म्हणजे तुम्ही 9वीत शिकलेला प्रश्न आहे तो. रिफ्लेक्शन कुणाला म्हणायचा बघा. हा एक सरफेस आहे समजा, सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. when a light rays incident on a सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर हे लाईट रेज जर इन्सिडंट होत असतील, का म्हणणार. व्हेन अ लाईट रेज इन्सिडंट ऑन अ सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, देन द लाईट रेज डिफ्लेक्टेड इन ऑल डायरेक्शन. ते त्याच्यापासून डिफ्लेक्ट म्हणजे वापस येतात. डिफ्लेक्टेड इन ऑल डायरेक्शन इज नोन ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता माझ्या हातात एक आरसा आहे असं गृहीत धरा, बरोबर आहे. ती लाईट त्याच्यावर चमकल्यानंतर मी असं कुणीकडे त्याचं हे करू शकता का नाही. खिडकीत बसल्यावर ऊन येते, घड्याळाचा काचाचा ते स्पॉट आपण हाताने फिरवून इकडं सर शिकवलं की त्यांच्या पाठीमागे लावतो, बरोबर आहे का. दॅट इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तुम्ही खिडकीत बसला, सूर्य तिकडं आहे, त्याचं लाईट तुमच्या घड्याळाच्या काचावर पडलेलं आहे आणि तुम्ही शिक्षकाकडे स्पॉट करायला लागते, बरोबर आहे का. याला का म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. का म्हणणार सांगा. वेन ह्याला का म्हणायचं इन्सिडंट रे. रिफ्लेक्टेड रे. when a light rays incident on a surface of an object, then the light rays deflected in all direction is known as reflection of light. कळालं का काय म्हणणार रिफ्लेक्शन ऑफ लाईट. का लिहिलेलंस की तो काय सांगा. when light rays incident on a surface of object, then light rays deflected in all direction is known as is known as रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बरोबर आहे. तर ही आहे त्याची डेफिनेशन. आणि मग दुसरा प्रश्न नंतर बघू. आधी लिहा. लिहा. when light rays
when a light rays incident on a surface of an object then light rays reflected in a all direction is known as reflection of a light. दूसरा प्रश्न लिहून घ्या. झाला. लॉ सांगा म्हणलंय त्यानं. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे 3 लॉ आहेत. कोणते कोणते बघा. जो सरफेसवर जाऊन पडणारा रे आहे कोणता, त्याला म्हणा इन्सिडंट रे. त्या सरफेसवर पडल्यानंतर तिथून वापस बाहेर निघणारा रे आहे त्याला रिफ्लेक्टेड रे म्हणा. आणि त्या सरफेसला एक परपेंडिक्युलर लाईन असते, त्या लाईनला म्हणायचं नॉर्मल. का म्हणायचं त्याला? कळालं. पहिला लॉ बघा, रूल बघा. रूल म्हणले का लॉ म्हणले? पहिला लॉ बघा. द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या अपोजिट साइड. दोन्ही एका साइडला राहत नाहीत कधी. जर तुमचा इन्सिडेंट रे लेफ्टला असेल तर रिफ्लेक्टेड रे राईटला. समजा इन्सिडेंट रे अपला असेल तर रिफ्लेक्टेड रे डाऊनला असतो. म्हणजे मला सांगायचं काय, द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. लेफ्ट आणि राईट. येते लक्षात. पहिला लॉ कोणता? द इन्सिडेंट रे and reflected ray are on the opposite side of the normal. गडबड करू नका. कुठं जायचं आहे? दुसरा, incident ray, reflected ray and normal म्हणजे तिघ बी. कोण कोण तिघ? incident ray, reflected ray and normal are lie in a one plane. ते एकाच प्लेन मध्ये आहेत. काय सांगा? द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे and normal are lie in a same plane. कळालं का? आता तिसरा आहे, या नॉर्मलशी जो अँगल होतो इन्सिडेंट रेचा त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मलशी जो रिफ्लेक्टेड रेचा अँगल होतो त्याला म्हणायचं रिफ्लेक्टेड अँगल.
अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर ह्याच्यावर एक तिसरा लॉ आहे. समजा जर अँगल ऑफ इन्सिडन्स 30 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 30च राहणार. समजा अँगल ऑफ रिफ्लेक्शन 45 डिग्री आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती राहील? द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय तिसरा लॉ? द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. एकदा तिन्ही लॉ सांगतो ऐका. द इन्सिडंट रे and reflected ray are on the opposite side of the normal. Second, incident ray, reflected ray and normal are lie in a same plane. तीसरा, angle of incidence is equal to angle of reflection. समजते का सगळ्याला? हा, लिहा. प्रश्न लिहिलाय का? व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन? खाली टाका लॉ नंबर 1. द incident ray and reflected ray are on the opposite side of a normal. नंबर 2, इंसिडेंट रे कॉमा रिफ्लेक्टेड रे and normal are present in a same plane. तीसरा, the angle of incidence is equal to angle of reflection. झालं? जरा वाचून मला हे डेफिनेशन आणि 3 लॉ कोण सांगते बघू.